मनाविरुद्ध लग्न ठरलं म्हणून होणाऱ्या पत्नीने आपल्या पतीलाच कड्यावरून ढकलून संपून टाकला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अग्रवाल कुटुंबाच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडलाय. केतन विशाल अग्रवाल अत्यंत भोळा भाबडा उच्च शिक्षित विदेशात शिकलेला मुलगा. विशाल अग्रवाल यांचा एकुलता एक मुलगा हा आयुष्यातून संपला. विशाल अग्रवाल बरोबर सिया गोयल हिचा साखरपुडा होणार होता, हिचं लग्न होणार होतं. सिया गोयलला केतन बरोबर लग्न करायचं नव्हतं म्हणून सियाने एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा प्रयत्न केला आणि केतनला कड्यावरून ढकलून संपून टाकला. हे सगळं प्रकरण घडलं ते एकामुळं. हा प्रेमाचा ट्रँगल ज्याला आपण होता ते चित्रपटात शोभेल अशी ही कथा. सिया अग्रवालचं चेतन चौधरी नावाच्या मुलाबरोबर प्रेम. वर्षभरापासून ते दोघांचं प्रकरण, दोघांचा संवाद असायचा, गाठीभेटी असायच्या. परंतु सियाच्या वडिलांनी केतनची पद प्रतिष्ठा, त्याचं शिक्षण, एकूण स्थावर बाकी सगळं पाहून त्याच्याबरोबरच लग्न करायचं असा सियाला आग्रह धरला. सामाजिक प्रतिष्ठा, पैसा, पद हे सगळं पाहिलं आणि शेवटी हो नाही करत करत तिने होकार दिला, खोटा होकार दिला. एक दिवस व्हायचं तेच झालं. सियाने म्हणजे 22 वर्षाची सिया, 21 वर्षाची फक्त ती सिया आहे आणि केतन हा 25 वर्षाचा आहे. सियाने केतन बरोबर प्रेमाचं नाटक केलं. त्याला लोहगडच्या किल्ल्यावरती नेलं आणि कड्यावरून ढकलून संपून टाकला. हे तीनही कुटुंब म्हणजे केतन अग्रवाल, केतन विशाल अग्रवाल, नंतर सिया गोयल आणि चेतन बाबूलाल चौधरी, तीनही व्यापारी कुटुंब. केतन 25 वर्षाचा, सिया 21 वर्षाची आणि चेतन 22 वर्षाचा. तीनही व्यापारी कुटुंब, धनाढ्य कुटुंब. म्हणजे पैशाची कमी नाही, समाजामध्ये मोठी प्रतिष्ठा, अगदी लाडात वाढलेली मुलं, उच्च शिक्षित. परंतु ह्या तीनही कुटुंबावरती हा जो प्रसंग उडवला त्यातून एक जे पुढे यायला लागलेले आहे ते अत्यंत भयंकर आहे. म्हणून खास हा व्हिडिओ करतो. नमस्कार, मी अविनाश चेलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. केतन आणि सिया यांचा हा जो गुन्ह्याचा प्रकार आहे, केतनचा खून झाला हे तर सियानी आणि चेतननी पोलिसांनी खाक्या दाखवल्यावरती ते कबूल केलेलं आहे. केतन आणि सियाचं लग्न शाही थाटात करायचं यासाठी दोनही कुटुंबाकडून फार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न चालू होते. जयपूरला 14 कोटी रुपये खर्च करून एक महाल बुक केला होता. गोयल कुटुंबाने हे लग्न शाही थाटात करायचं म्हणून जयपूरला एक महाल बुक केला. त्यासाठी येण्या जाण्यासाठी वऱ्हाडाला 2 विमानं स्पेशल बुक केली होती. इतकंच नाही तर अग्रवाल कुटुंब म्हणजे केतनचे वडील विशाल अग्रवाल हे पिंपरी चिंचवड शहरातील मोठे बिल्डर आहेत. त्यांनी सुद्धा घरात सुनबाई येणार म्हणजे लक्ष्मी येणार म्हणून त्यांनी जवळपास 4-4.5 कोटीची मर्सिडीज बेंचची एक नवीन कार खरेदी केली होती. म्हणजे दोन्ही बाजूनी अशी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. आणि त्यामध्ये 18 जूनला हा सगळा प्रकार घडला. सगळं ह्याच्यावरती पाणी पडलं. मुळात हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये पैसा, पद, प्रतिष्ठा, खोटी प्रतिष्ठा ही फार मोठी कारण होते. याच्यातून शिकण्यासारखं बरंच आहे. मुळात हा जो सगळा प्रकार घडला याच्यामध्ये पोलिसांना नेमका संशय कसा आला, कारण सुरुवातीला 18 जूनला हा जो प्रकार घडला त्याच्यामध्ये सांगितलं केतन अग्रवाल हा सिया बरोबर फिरायला गेला. तिथे कड्यावरून फोटो काढताना पाय घसरून पडला, त्याचा मृत्यू झाला. 400 फूट खोल दरीत पडला. त्यावेळेस सर्वांना ते खरं वाटलं. नंतर त्याची बॉडी काढली, त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले वगैरे वगैरे. पोलिसांना काही गोष्टीचा संशय आला की सिया अग्रवाल ही काही विसंगत बोलत होती. त्याच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कुटुंबांना काही विशेष जाण दिली नाही, परंतु त्यांनी तिचा सीडी रेकॉर्ड काढला, कॉल डिटेल्ड रेकॉर्ड झाला, सीडीआर काढला. त्या सीडीआर मध्ये चेतन अग्रवाल आणि तिच्या दोघांमधला संवाद, त्यांचे इंस्टाग्रामवरचे फोटो, त्याच्यातून त्यांचं प्रेम प्रकरण असल्याचं ते लक्षात आलं. मग पोलिसांनी आणखी सखोल चौकशी सुरू केली. त्याच्यामध्ये हे दोघं ज्यावेळेस ती गडावरती गेले होते त्यावेळेस आणखीन तिथं कोण कोण होतं याची माहिती घ्यायला सुरुवात केली. लोहगडावरचे काही सीसी फुटेज त्यांना मिळाले. त्याच्यामध्ये लोणावळ्याच्या भर उन्हात 18 जूनला हुडी घातलेला एक मुलगा, गॉगल कानामध्ये ते हेडफोन घालून आणि पाठीवरती पिशवी घेतलेला मुलगा दिसला. त्यांना तिथे थोडा संशय आला, नेमका हा प्रकार काय आहे. भर उन्हामध्ये एवढं उकाडा असताना हुडी घेऊन कोण चाललंय. म्हणून त्यांनी त्याचा सखोल त्याचा माग काढला. तर तो नेमका चेतन बाबूलाल अग्रवाल, कोंढव्याच्या एका मोठ्या धनाढ्य व्यापाऱ्याचा मुलगा, ज्याचं सिया गोयल बरोबर प्रेम प्रकरण होतं. गोयल फॅमिली ही मसाल्याच्या व्यापाराची मार्केट यार्डवरची सर्वात मोठी फॅमिली आहे, सर्वात मोठा व्यवसाय त्यांचा. अग्रवाल हे मोठे बिल्डर, गोयल हे सुद्धा मोठे व्यापारी आणि चौधरी हे सुद्धा मोठी व्यापारी फॅमिली.
हे सगळं पाहिल्यावरती पोलिसांनी आणखी डिटेल सगळी माहिती त्याचा माग घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की सियानी आणि चेतननी हा कट रचला, त्याचा खून केलाय, कड्यावरून पडलेला नाही. ज्यावेळेस पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवला, दोघांनी तासाभरामध्ये कबुली दिली, त्याचा खून केला. किती गंभीर प्रकरण आहे. मनाविरुद्ध लग्न केलं, मनाविरुद्ध कुटुंब लग्न करत आहे, आपल्याला पसंत नसेल तर नाही म्हणून सांगायचं, परंतु त्या मुलीने मित्राच्या मदतीने होणाऱ्या पतीचा अशा प्रकारे खून केला. विशाल अग्रवाल जे आहेत केतनचे वडील, त्यांनी समाजाला एक जाहीरपणे पत्र लिहिलं की माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये, माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये हा असा अत्यंत दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. समाजाने ह्याच्यावर वारंवार विचार करायला पाहिजे की जे गोयल कुटुंब आहे त्याच्यावरती समाज बहिष्कृत त्याला केलं पाहिजे, बायकॉट केलं पाहिजे. ह्या प्रकरणामध्ये हे लग्न जमवण्यासाठी जे मध्यस्थी होते त्यांनी सुद्धा सिया गोयल ही मुलगी कशा प्रकारे, थोडक्यात आता त्याच्यामध्ये फार मुलीविषयी जास्त बोलू नये, परंतु तिचं चालचलन बरोबर नव्हतं हे सगळं माहीत असताना, की तिचं प्रेम प्रकरण हे माहीत असताना सुद्धा या मुलाबरोबर लग्न लावून द्यायचा प्रयत्न केला. त्यांना सुद्धा विशाल अग्रवाल यांनी दोषी धरलेला आहे. हे सगळं जर प्रकरण पाहिलं तर याच्यातून आजच्या पालकांनी, आजच्या तरुण पिढीने, समाजाने काहीतरी धडा घेण्याची नितांत गरज आहे की आपल्या मुलांची लग्न ठरवताना त्यांच्याशी संवाद असला पाहिजे. सिया अग्रवाल हिने जर पालकांना आधीच सांगितलं असतं की मला केतन बरोबर लग्न करायचं नाहीये, माझं दुसऱ्या चेतन चौधरी बरोबर प्रेम आहे, तो प्रश्न तिथंच मिटला असता. परंतु पालकांची पदप्रतिष्ठा, पैसा, समाज काय म्हणेल या भीतीपोटी तिन्ही काही बोलले नाही. केतन अग्रवालला ज्या वेळेस त्यांनी पहिल्यांदा मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस सुद्धा त्या केतन अग्रवाल इतका भोळा भाबडा की त्याला ते सुद्धा लक्षात नाही आलं. 14 जूनला पुन्हा त्याला लोहगडावरती ती घेऊन गेली होती एकदा. तिथे तिने त्याला मिठी मारली आणि नंतर स्वतःच्या छातीने ढकलून दिला. साप 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 म्हणून तिने खोटं खोटं तिला त्या केतनला हे केलं. तो केतन बिचारा कड्यावरून पडताना झाडा झोडपाला त्याने धरलं म्हणून तो वाचला. त्याला खरंच वाटलं की साप आपल्याला चावू नये म्हणून हिने आपल्याला ढकललं, त्याच्यामुळे त्याला तिथे संशय आला नाही. पण तिसऱ्यांदा मात्र तो प्रयत्न तिचा यशस्वी झाला आणि तिने त्याचा खून केला. मित्रो, याच्यामध्ये अग्रवाल कुटुंब काय, गोयल कुटुंब काय, हे दोनही प्रतिष्ठित मोठी फॅमिली आहे, धनाढ्य व्यापारी आहेत, परंतु पैशाचा जास्त हे असतो माणसाला, त्यातला हा जो सगळा प्रकार आहे. केतन अग्रवालला सुद्धा तो एकुलता एक वडिलांचा मुलगा, एकुलता एक केतन अग्रवाल, आणि सिया सुद्धा ही एकुलती एक मुलगी. परंतु त्यांच्यामध्ये दोघांमध्ये जो संवाद होता, पालकांमध्ये मुलांबरोबरचा संवाद इथे हरवलेला आहे. केतननी त्याच्या वडिलांना ह्या गोष्टी जर सांगितल्या असत्या तर कदाचित त्यांनी तिथे कुठेतरी ब्रेक लावला असता. सिया अग्रवाल ही नेमकी काय आहे हे जर विशाल अग्रवाल यांना आधीच समजलं असतं तर कदाचित त्यांनी पुढची पावलं उचललीच नसती, लग्न रद्द झाला. परंतु पालकांमध्ये संवाद नसतो मुलांच्या बरोबर, त्याच्यातला हा परिणाम आहे. म्हणून ह्याच्यातून शिकण्यासारखं बरं आहे की मुला मुलींच्या मनाविरुद्ध कुठेही लग्न करू नका. मुलांशी संवाद साध, त्यांना जर पसंत असेल तर हो म्हणा, नसेल हे साधं साधं गणित आहे त्याच्यामध्ये. ह्या प्रकरणामध्ये ते अगदी स्पष्ट दिसते. त्याच्यामध्ये खोटी प्रतिष्ठा, प्रचंड मोठी स्थिरस्थावर फॅमिली आहे, पैसा प्रचंड आहे, आपली मुलगी सोन्याचा चमचा धरून तिथे आपली मुलगी अत्यंत सुखात राहील वगैरे वगैरे असं म्हणून गोयल कुटुंब, आणि हे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे नंतर आता एक 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 विशाल अग्रवाल यांच्याशी मी स्वतः बोललो, हे लग्न जमलं कसं, त्यांचे ते एकमेकांचे नातेवाईक आहेत, त्यांनी हे सगळं लग्न जमवलं. परंतु सिया अग्रवाल, सिया गोयल ही अशा प्रकारचे बाहेर ख्याली हा शब्द वापरू नये, परंतु ती अत्यंत बदफैली होती असा त्यांचा थेट आरोप आहे. वर्षभरापासून तिचं प्रेम प्रकरण सुरू होतं. हे आम्हाला माहिती झालं असतं तर आम्ही पुढे गेलोच नसतो. पण ह्याची कारण पालक आणि मुलं यांच्यामधला हरवलेला संवाद हा ह्याच्यातला बेसिक हे आहे. ज्यावेळेस त्याला दरीत ढकलायचा प्रयत्न केला त्यावेळेस केतनने जर सांगितलं असतं की नाही बाबा, मला काहीतरी हिच्या बोलण्यामध्ये किंवा तिच्या वागण्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी दिसतंय असं केतनने जर वडिलांना सांगितलं असतं तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. परंतु व्हायचं ते झालं. पोलिसांनी हा तपास त्यांच्या पद्धतीने केला, त्याच्यामुळे किमान हे उघडकीस तरी आलं, अन्यथा हे प्रकरण असंच झडपलं गेलं असतं. पण आजकाल ही प्रकरणं वाढत चाललेली आहे. जे अवाजवी प्रतिष्ठा हा त्यातला एक फार महत्वाचा कंगोरा आहे. म्हणजे माणसांना वाटतं की फार मोठं कुटुंब आहे त्याच्यामुळे सुखात राहतील वगैरे वगैरे, असं काही नसतं. तर संवाद महत्वाचा आहे. आणि मुलांनी सुद्धा नकार द्यायचा असेल पसंतीच्या बाबतीमध्ये तर स्पष्टपणे नकार द्यायला पाहिजे. उगीच आडेवेडे घ्यायचे, वडील काय म्हणतील, आई काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, त्यापेक्षा जर तुम्हाला पसंत नसेल, तुमच्या बाहेर पुढे अफेअर असेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगितलं पाहिजे. हे म्हणजे मुलांनी सुद्धा शिकलं पाहिजे, पालकांनी सुद्धा शिकलं पाहिजे आणि समाजाने ह्या बाबतीमध्ये
धडा घेतला पाहिजे. अशा प्रकारे एकमेकांची कुठे काही जर प्रकरण असतील, नाहक उगीच हाणून मारून त्याला घोड्यावरती बसवायचा प्रयत्न करू नका, अन्यथा असे काही प्रकार होतात. आणि एकदा गुन्हा घडला की संपलं. तर सिया गोयलचं आयुष्य गुन्हेगार म्हणून तिच्यावरती, खुनी म्हणून तिच्यावरती जो गुन्हा दाखल होणार आहे ती त्याच्यातून संपली. चेतन बाबूलाल चौधरी, ते सुद्धा मोठी व्यापारी फॅमिली, पण तो खुनी म्हणून त्याचा आता तो उल्लेख होणार आहे किंवा त्याच्यावरती पुढे कोर्ट केस होईल, चालत तो भाग वेगळा, तपासामध्ये आणखीन काय पुढे येईल तो संपला. आणि केतन अग्रवाल हा एकुलता एक लाडका मुलगा गेला, ह्याची जी खंत, त्याच्या वडिलांना जे दुःख आहे ते न समजण्यासारखं आहे. हे सगळं प्रकरण ही फार गंभीर आहे, पण ह्याच्यातून समाजाने शिकण्यासारखं आहे. यापूर्वी सुद्धा असे काही प्रकार घडलेले. दौंडला मयुरी दांगडे म्हणून एक प्रकरण झालेलं आहे. तिचं मनाविरुद्ध साखरपुडा झाला, तर त्या मयुरी दांगडेने तिचा होणारा जो पती आहे सागर कदम त्याचा काटा काढण्याचा कट रचला, कारण तिचं बाहेर प्रेम प्रकरण होतं. 1.5 लाख रुपये देऊन तिने त्याला मारण्याची कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली होती. म्हणजे ते हॉटेल सागर मध्ये असताना तिथं एका शार्प शूटराने आणि लाठीकाठ्यांनी तिच्या होणाऱ्या पतीला त्यांनी मारहाण केली, पण तो त्यातून सुदैवाने बचावला. प्रकरण काय? मनाविरुद्ध लग्न. हे असं होऊन देऊ नका. इंदूरला सुद्धा असा एक राजा रघुवंशी मर्डर केस प्रकरण आहे, जे मेघालयमध्ये घडलेलं आहे. ते प्रकरण आणि ह्या केतन अग्रवालचं प्रकरण हुबेहूब आहे, सेम टू सेम आहे, त्यात काही फरक नाही, कोणीचाही फरक नाहीये. ती घटना इंदूरची आहे. इंदूरचा व्यावसायिक राजा रघुवंशी आणि सोनम यांचे मे 2025 मध्ये लग्न झालं. मात्र सोनमचं आधीपासून दुसऱ्या एका मुलाबरोबर प्रेम होतं. मग त्या सोनमनी एक कट रचला. हनीमूनच्या बहाण्याने सोनम राजाला घेऊन मेघालयातील चेरापुंजी येथे लिव्हिंग रूट ब्रिज येथे ट्रेकिंगला गेले. तिथं सोनमने तिच्या प्रियकराच्या मदतीने राजाला खोल दरीत ढकलून दिलं. केतन अग्रवालचं हे दोन्ही प्रकरण अगदी सेम टू सेम आहे. अशी अनेक प्रकरणांची यादी आहे मोठी. म्हणजे त्याच्यात एक बेंगळुरूचं एक प्रकरण आहे, नंतर बुरहानपूर मध्य प्रदेश तिथलं एक प्रकरण आहे. सांगायचा हेतू एकच आहे की असे पुढचे सगळे अनर्थ टाळण्यासाठी मुलांशी संवाद ठेवा, पालक मुलांशी संवाद ठेवा, त्यावेळेसच अशा प्रकारची लग्न जमवा. केतन अग्रवाल गेलेला काय परत येणार नाही, परंतु ह्या प्रकरणातून काहीतरी शिकण्यासाठी म्हणून तुमच्याशी संवाद साधायचा म्हणून हा व्हिडिओ केलेला. धन्यवाद.